सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. आज आपण जे मागील जो भाग बघितला होता त्याच्या पुढे आणखी एक भाग पुढे पाहणार आहोत. आणि आज स्पेसिफिकली किंवा वैशिष्ट्यपूर्ण आपण एक भागापर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत, आणि तो म्हणजे ऑर्डर मीटिंग, जो आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. की ऑर्डर मीटिंग आपण ज्यावेळेस म्हणतो तर आपण सर्वात वेळात वेळ काढून आपण दर ऑर्डर मीटिंगला येण्याचा सगळेजण प्रयत्न करत असतो. आणि मग ही ऑर्डर मीटिंग आपण अनेक वर्ष, अनेक महिने, अनेक आठवडे आपण नियमितपणे येत असतो. आणि ह्या ऑर्डर मीटिंगमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करीत असतो. तो कदाचित संघाबाबत काही इश्यूज असतील, संघाबद्दलचे काही कार्यक्रम असतील त्या अनुषंगाने असतील, किंवा भंतेंचे जी शिकवण आहे त्याबद्दल आपण विचार करत असू, एखादा अभ्यास घेत असू, किंवा मित्राबद्दल आपण डिस्कस करत असू. चॅप्टर कन्व्हेनर असतात, त्यांचे काय विषय असतील त्याच्यावर आपण चर्चा करत असू. अनेक प्रकारे गोष्टींवर आपण ह्या ऑर्डर मीटिंगमध्ये आपण खल करत असतो, चर्चा करत असतो. आणि हे करत असताना आपण म्हणतो की ऑर्डर मीटिंगमध्ये येतो त्यावेळेस आपल्याला खरंच नेमकं काय अभिप्रेत आहे त्या ऑर्डर मीटिंगमधून, हे बहुतेकांच्या लक्षात अजून आलेलं दिसत नाही आहे. आपण येतो, आपले काय प्लॅन असतात किंवा आपल्याला काय बोलायचं असतं, आणि कधी एकदाचं पुढच्याचं संपतं आहे आणि मी बोलायला सुरुवात करतो, अशी आपली अवस्था निर्माण झालेली असते. आणि हे करत असताना आपण बहुधा अशी मनस्थिती असते की त्यांचे पॉईंट्स होत आहेत, ते पॉईंट्स काय आहेत यावर आपलं लक्ष असतं, बारकाईने लक्ष असतं. पण त्याचबरोबर त्या पॉईंटला उत्तर मिळण्यासाठी माझं उत्तर ऑलरेडी माझ्या मनामध्ये मी तयार करत असतो. ही एक मेंटल प्रोसेस आहे. आणि ह्या प्रकारे ह्या गोष्टी घडत असतात की एक झालं की आपल्याला काहीतरी बोलायची आपल्याला ही खूप गरज असते असं आपल्याला वाटत असतं. आणि अशा प्रकारे आपण हे ज्या दिवसामागून दिवस आपण ह्या ऑर्डर मीटिंग ज्या आहेत त्या आपण अटेंड करत असतो. आणि अशा प्रकारे एक प्रकारे आपण ऑर्डर मीटिंगला आल्याचं आपल्याला समाधान मिळतं. परंतु याच्याही पुढे जाऊन आपल्याला पाहायचं आहे की ऑर्डर मीटिंगचं उद्देश काय आहे, त्याचं ध्येय काय आहे, त्याचं पर्पज काय आहे. आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टीवर विचार करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी करतो आहेत हे आपण ठरवायचं की त्याच्यामध्ये काय पॉईंट आहे का पॉईंट लेस आहे, त्याच्यामध्ये काय मर्म आहे का त्या मर्मापर्यंत आपण पोहोचलेलं नाही आहे. कशासाठी आपण ऑर्डर मीटिंगला येतो आहे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपण स्वतःला प्रश्न विचारू शकता, कारण आजचा जो पूर्णपणे जो भाग आहे हा आपल्याला स्वतःकडं रिफ्लेक्शन करण्यासाठी आहे. आणि ऑर्डर मीटिंगला आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपल्याला काहीतरी अभिप्रेत असतं, तर ते फुलफिल होतं आहे का, त्याची जी आपली इच्छा असते ती इच्छापूर्ती ऑर्डर मीटिंगला आल्यानंतर ती होती का हे आपण तपासून घेतलं पाहिजे. आणि मग आपण पाहतो की ज्यावेळेस आपण स्वतःवर रिफ्लेक्ट करतो, इन्व्हेस्टिगेट करतो, किंवा एक प्रकारे आपण स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारत असतो की ह्या ऑर्डर मीटिंगला आल्यानंतर माझं जे उद्दिष्ट आहे, मला जे साध्य करायचं आहे ते मी साध्य करू शकलो का, हा एक प्रश्न आपण विचारून बघा स्वतःला. आपण ग्रुप डिस्कशन करणार आहोत त्यानंतर, त्यामध्ये हा प्रश्न विचारून बघा की काय वाटतं तुम्हाला, तुमचा काय ह्याच्याबद्दलचा दृष्टिकोन आहे हे तपासून बघा. आणि मग ऑर्डर मीटिंग होऊन जाते आणि मग आपलं कन्क्लुजनवर काय येतो का हे एकदा तपासून बघा की आपण त्याच्याबरोबर जो उपसंहार म्हणतो किंवा जो सारांश रूपाने म्हणतो, किंवा त्याचं पूर्णपणे मीटिंग झाल्यानंतर एक विशिष्ट आपण त्यातून काय साध्य केलं हे कधी आपण पाहतो का, हे तपासून पाहतो का, यावरही आपण विचार करा. त्याचबरोबर आपला काय अजेंडा आहे का, मीटिंगबद्दल काय अजेंडा आहे का, की आपण जस्ट यायचं म्हणून येतो, बसतो आणि जे काही विषय त्या अनुषंगाने निर्माण होतात त्याच्यावर आपण कल करतो, चर्चा करतो आणि आपण निघून जातो. आणि कदाचित असंही होतं की कधीकधी एखादा विशिष्ट इश्यूज नसतो किंवा प्रॉब्लेम असायलाच पाहिजे, असंही काय प्रत्येक वेळेस असायलाच पाहिजे असं काही नसतं ऑर्डर मीटिंगमध्ये. त्यामुळं वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ऑर्डर मीटिंगला वेगवेगळे आपण गोष्टी आपण चर्चा करत असतो त्यामधून. आणि मग असंही होतं की आपण येतो, बसतो, त्याच्यामध्ये आपला एक विशिष्ट रोल्स असायला पाहिजे, तो काय आहे का
हे आपण हा प्रश्न विचारून बघा, काय रोल आहे का, की त्या अनुषंगाने मी ऑर्डर मीटिंगमध्ये एक धम्मचारी म्हणूनसाठी माझी एक जबाबदारी आहे, माझं एक कर्तव्य आहे, ते मी पार पाडतोय का, हा एक प्रश्न विचारून बघा. आपले जे ऑर्डर कन्व्हेनर असतात त्यांचा ह्या ऑर्डर मीटिंगमध्ये काही रोल आहे का, हे देखील आपण तपासून बघूया. का कोणाचाच काही रोल नाही ऑर्डर मीटिंगमध्ये आणि आपण येतो, चर्चा करतो आणि निघून जातो, अशा स्वरूपाचं काय आहे का, हे आपण अभ्यास करूया. आणि मग ही जी ऑर्डर मीटिंग आहे ही खरंच चॅलेंजिंग आहे का, आपल्याला त्यापासून एक प्रकारे जो प्रेरणा मिळायला पाहिजे ती प्रेरणा मिळते का, हे एकदा याचा विचार झाला पाहिजे. म्हणजेच ह्याचा अर्थ की ह्या ऑर्डर मीटिंगमध्ये आपल्याला काय प्रॅक्टिसेस करायच्या त्या आपण करतो का. दुसरं एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते ती अशी की ऑर्डर मीटिंगमध्ये कंप्लेंट्स करतो आपण की ही एखादी गोष्ट घडली ती अशी नको व्हायला पाहिजे होती किंवा एक्स पर्सननी असं करायला नको होतं. अशा प्रकारे ऑर्डर मीटिंगमध्ये कंप्लेंट्सवर कंप्लेंट्स आपण सुरू करतो. बरोबर आहे, होतं हे, ते आपल्या सर्वांना माहिती आहे, काय नवीन असं नाही आहे. परंतु मग हे सगळं झाल्यानंतर असं झालं तसं झालं, याच्याशी संबंध योग्य नाही, त्याच्याशी संबंध योग्य नाही, किंवा माझे इतरांशी संबंध योग्य नाही, तो तसा बोलला म्हणूनसाठी असं घडलं वगैरे वगैरे वगैरे, आपण पॉईंट आऊट करायला लागलो इतरांकडं. बरोबर आहे, असं पण ऑर्डर मीटिंगमध्ये आपल्याला अनुभव येतो आणि हे वर्षानुवर्ष चालू राहतं. बरोबर आहे. मग आपलं ध्येय काय आहे हे आपण जरा जाणून घ्यायला पाहिजे की ऑर्डर मीटिंगमध्ये आल्यानंतर आपण का म्हणूनसाठी ऑर्डर मीटिंग घ्यायची, किंवा ऑर्डर मीटिंगमध्ये आणि इतर काही बाकीच्या ज्या बैठका असतात, मीटिंग असतात, त्याच्यामध्ये काय फरक आहे का, हे आपण तपासून घेतलं पाहिजे. मग वेगवेगळ्या बिझनेस मीटिंग असतात, त्याच्यामध्ये बिझनेसचे जे अजेंडा असतात ते राबवत असतात. ऑफिसमध्ये ऑफिसेसमध्ये वेगवेगळे काम आपला ऑफिसर देत असतो किंवा आपला बॉस असेल तो देत असतो. त्याच्या अनुषंगाने त्या मीटिंगला देखील बसतात आणि त्या पण अशा कंटाळवाण्या सतत एक झालं की दुसरा आला की तिसरा विषय कामाबाबत असेल किंवा काय आणखी काय पर्चेसिंगचं सब्जेक्ट असेल तर त्याच्या विषय असेल, जो काय त्यांच्या ऑफिसशी संबंधित जो काय संलग्न सब्जेक्ट असेल त्याच्यावर तो कल केला जातो, त्याच्यावर मीटिंग घेतली जाते. मग ऑर्डर मीटिंगमध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे का, याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि म्हणूनसाठी असं म्हटलं जातं की ऑर्डर मीटिंग ही बिझनेस मीटिंग होऊ नये. खूप महत्त्वपूर्ण शब्द आहे, ऑर्डर मीटिंग ही बिझनेस मीटिंग होऊ नये. आणि याच्याशी आपण सहमत आहात का, हाही मुद्दा आहे. ज्यावेळेस आपण डिस्कस करूया त्यावेळेस हा मुद्दा आपण घेऊया डिस्कससाठी की ऑर्डर मीटिंग ही डिस्कस मीटिंग आहे का, बिझनेस मीटिंग आहे का, आणि आपण बिझनेस म्हणून त्याकडे पाहतो का. बिझनेस इन द सेन्स की व्यावहारिक अर्थाने बिझनेस म्हणजे काय पर्चेसिंग करणं असं नव्हे, पण व्यावहारिक अर्थाने की इतरांबद्दल जास्त बोलणं आणि स्वतःबद्दल एक्झॅक्टली काय वाटतं ते न बोलणं. म्हणजे जो पर्पज आहे, जे उद्दिष्ट आहे, जे ध्येय आहे ते खऱ्या अर्थाने साध्य होते का. कारण ज्यावेळेस आपण इतर ऑर्डर मेंबरशी आपण बोलतो आहे, आता मागे पण आपण खूप जणांशी आपण बोललो, ऑर्डर मेंबर्सचा सूर आला की जे ऑर्डर मीटिंग झाली पाहिजे ती पासही होताना दिसत नाही आहे, आपल्याला काहीतरी चेंज केलं पाहिजे. आणि आपल्याचपैकी बरेच जणांनी त्याच्याबद्दल ही गोष्ट माझ्याशी पर्सनली बोलून दाखवलेली आहे. आपापसामध्ये आपण अनेकदा बोललेलो आहोत की ह्याच्यामध्ये आणखी आपल्याला सुधारणा करता आली तर किती चांगलं होईल. आणि ही प्रत्येकाची व्यक्तिगत तळमळ आहे की त्याचं चांगलं काहीतरी घडलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण त्या ऑर्डर मीटिंगला आलो तर आपली बॅटरी रिचार्ज झाली पाहिजे. बरोबर, जसं मोबाईलची बॅटरी आपल्याला सतत रिचार्ज करावी लागते तसं ऑर्डर मीटिंगला आल्यानंतर ती प्रेरणा मिळाली पाहिजे, असं मला अनेक जणांनी बोलून दाखवलं आपल्यापैकी. आणि हे खरंच गरजेचं आहे, कारण ही एक जाणीव असणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ह्याचाच अर्थ की आपला जो डिरेक्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा चेंज करता येतो का हे आपण तपासून पाहणार आहोत. आणि ही तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे, कारण ही आपली जबाबदारी आहे की फक्त ॲज अ ऑर्डर मेंबर म्हणूनसाठी, एक धम्मचारी म्हणूनसाठी, एक धम्मचारिणी म्हणूनसाठी माझी एक विशिष्ट जबाबदारी आहे ऑर्डर मीटिंगला पुढे घेऊन जाण्याची. तर ती जबाबदारी काय आहे हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. आणि मग आपण पाहतो की आपल्या सर्वांना माहिती आहे की मी अनेक मागील क्लासमध्ये आपल्याला सांगितलं किंवा ह्याच प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे, वर्कशॉपच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे की आपला हा जो समूह आहे, हा जो आपला संघ आहे, हे आपण सर्वांनी एक कॉमन दुवा आहे आपल्या प्रत्येकांमध्ये, तो गोल्डन थ्रेड आहे, तो म्हणजे आपण सर्वांनी शरणगमन केलेलं आहे. हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि अशांसाठीच हा वर्कशॉप आपण घेतो आहे की ज्यांनी खऱ्या अर्थाने
खरेखुरे शरणगमन केलेलं आहे, परिणामकारक शरणगमन केलेलं आहे. आणि हा एक महत्त्वाचा दुवा आणि अत्यंत ज्याला आपण म्हणतो की ज्याला आपण जागृतीपूर्ण लोक जो समूह आहे तो इथं उपस्थित आहे. आणि ही आपल्या दृष्टीने एक वेगळा विचार करणारी प्रक्रिया आहे की आपण एक विशिष्ट पद्धतीने आपण कार्य करत आलेलो आहोत. आणि हे करत असताना आपण एक सजीव व्यक्ती आहोत. तर सजीव व्यक्ती म्हणूसाठी माझ्या जीवनामध्ये मी एक विशिष्ट दिशेकडे मी जाऊ शकतो आहे. त्यासाठी माझ्याबरोबरचे जे लोक आहेत, जो समूह आहेत, तो देखील एकाच ध्येयाने प्रेरित आहे. त्रिशरण म्हणजे आपण ज्याला आपण 3 ज्वेल्स म्हणतो किंवा बुद्ध, धम्म आणि संघ, ह्याला शरण गेलेला हा समाज आपण एकत्रित बसलेलो आहोत. आणि म्हणूनसाठी ही अत्यंत एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. ज्या वेळेस आपण सर्वजण इथं एकत्र मीटिंगसाठी येतो, ऑर्डर मीटिंगसाठी येतो, हे फक्त एक थेअरी म्हणून सांगत नाही आहे मी, किंवा एक आयडियल आहे, एक आपल्यासमोर एक उद्दिष्ट आहे म्हणूनसाठी मी सांगत नाही आपल्यासमोर. तर याच्यामध्ये एक सहजपणे एक अवेअरनेस ज्याला म्हणतो, एक विधायक भावना आहे ती निर्माण होणं, याच्याशी हा संबंध आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की आपल्या ऑर्डिनेशन झालं, तो दिवस आठवा, तो प्रसंग आठवा. आणि आपले प्रिसेप्टर आपल्याबरोबर त्यांनी आपल्याबरोबर ते ग्वाही देत होते की आता आपण खऱ्या अर्थाने शरणगमन करतोय, बरोबर आहे. त्यांनी आपल्याला त्रिशरण पंचशील दिलं, विधायक पंचशील दिलं आपल्याला प्रिसेप्टरनी. तो क्षण आठवा आणि त्यावेळेसची तुमची फिलिंग्स आहे त्याला तुम्ही टच करा. या क्षणी काय होती तुमची फिलिंग्स, किती विधायक होतो आपण सर्वजण. म्हणजे माझ्याच मला पण तो आठवतो, मी तुम्हाला गेल्या वेळेस पण सांगितलं, तो अतिशय ज्याला म्हणतो आपल्या जीवनातला एक प्रेरणादायी प्रसंग आहे किंवा सुवर्ण प्रसंग आहे आपल्या जीवनातलं. नेहमी मी म्हणतो गोल्डन डेज होते आपले ते. कारण त्यावेळेस आपलं शिबिरमधलं जे वातावरण आहे, बाकी आपले जे कल्याण मित्र आहेत, त्यांचा आपल्याला जो सपोर्ट आहे, त्यांची ती विधायकता आहे. आणि आपण स्वतः शरणगमन केलेलं आहे ही आपली खात्री झालेली आहे, त्याचबरोबर संघाची खात्री झालेली आहे. त्यावेळेस आपल्याला भंतेंनी मान्य केलेली आहे आपली शरणगमनाची प्रोसेस. आणि मग प्रिसेप्टर आपल्याबरोबर आहेत, त्यांनी हे सगळं समजवून घेतलेलं आहे, ते विटनेस आहेत आपल्याबरोबर. हा किती आनंदाचा क्षण आहे. ही जी भावना आहे ही आपल्याला जोपासायची, ही जी विधायकता आहे ही आपल्याला जोपासायची. कारण त्यावेळेस आपण कमिटमेंट केलेली आहे, त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने शरणगमन केलेलं आहे. आणि हे शरणगमन आपल्याला इथे यूज करायचं ह्या ऑर्डर मीटिंगमध्ये. तर हा एक महत्त्वपूर्ण दुवा आहे. आणि मग आपलं हे लक्षात आलेलं आहे की फक्त ही एक कल्पना नाही आहे, कवी कल्पना नाही आहे, एक थेअरी पण नाही आहे, किंवा फक्त एक आदर्श म्हणूनसाठी आपण ह्या गोष्टीकडे पाहत नाही आहे. तर आपल्या व्यवहारामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आपण ते आचरण करतो ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ज्यावेळेस आपण ॲक्ट करतो, आचरण करतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपले जे व्हायब्रेशन्स आहेत, आपली जी परिणामकारक शरणगमन आहे त्याशी आपण कनेक्ट होतो. पण हे कधी शक्य आहे, ज्यावेळेस आपण जागृत असतो त्यावेळेस. आणि म्हणूनसाठी हा जो आध्यात्मिक समाज आहे, जे ऑर्डर मीटिंग आहे, ही खऱ्या अर्थाने आपणामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी असलेला हा समाज आहे. म्हणजे आपल्या स्वतःमध्ये, त्याचबरोबर इतरांमध्ये. पण यावेळेस आपण अधिक जागृत असतो, कारण समोरची कोणतीही व्यक्ती आपल्यासमोर जे आहे त्यांनी माझ्यासारखं शरणगमन केलेलं आहे. आणि हा महत्त्वपूर्ण दुवा आहे. तर त्याच्याशी आपण कनेक्ट होत असतो, प्रत्येकाशी आपण इथं कनेक्ट होत असतो. आणि हा याचा अर्थ आहे, हे उद्दिष्ट आहे की आपल्याला जे ध्येय प्राप्ती करायची, त्यासाठी आपल्याला जो आवश्यक असणारा जो समाज आहे त्याची ही बैठक आहे, त्याची ही मीटिंग आहे. त्याला जे ऑर्डर मीटिंग म्हणतात ती ही आहे. तर त्याच्याशी संबंधित आहे, बरोबर आहे. मग आपण बघतो की आपल्या ऑर्डर मीटिंगमध्ये ज्याला आपण म्हणतो क्वालिटी आहे का, कशी क्वालिटी असली पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण एरवी इतरांशी आपण समाजामध्ये असतो, त्यावेळेसचे आपलं जे वागणं आहे, त्याची जी उंची आहे, त्याची जी जागृती आहे, ती जागृती, आणि आता आपण सगळेजण बसलेलो आहोत इथे ऑर्डर मीटिंगमध्ये, त्यावेळेसची जागृती, ह्याच्यामध्ये काय फरक आहे की नाही हे आपण तपासलं पाहिजे. कशा अर्थाने ज्यावेळेस आपण स्वतः जागृत असतो त्यावेळेस आपलं क्वालिटी ऑफ लाईफमध्ये फरक पडलेला असतो, आपली जी जागृती आहे त्याच्या क्वालिटीमध्ये फरक पडलेला असतो. आणि ज्यावेळेस आपण इतर ऑर्डर मेंबर्सला बरोबर ज्यावेळेस मीटिंग घेत असतो त्यावेळेस आपल्या जागृती उंचावलेली असते. तर ही जी उंचावलेली जागृती आहे
त्याबद्दल आपण जागृत आहोत की नाही हे पण आपण तपासून पाहिलं पाहिजे आपल्या ऑर्डर मीटिंगमध्ये, की ऑर्डर मीटिंगचा जेव्हा आपण उद्देश म्हणतो त्यावेळेस लेवल ऑफ कॉन्शियसनेस, लेवल ऑफ अवेअरनेस ही आपली वाढते, याकडं आपल्याला लक्ष दिलं पाहिजे, त्याच्याशी आपण कनेक्ट झालं पाहिजे. म्हणजे ऑर्डर मीटिंगला आल्यानंतर आपल्याला ती हुरहुर लागलं पाहिजे की कधीचा तो ऑर्डर डे येतो आहे आणि मी माझ्या बांधवांशी किंवा बंधू भगिनींशी मी कनेक्ट होतो आहे. ती जी क्युरिओसिटी आहे ती महत्त्वपूर्ण आहे. आणि असं होतं आहे का हा प्रश्न स्वतःला विचारून बघा की ऑर्डर मीटिंगला जाताना ही भावना निर्माण होते का. आणि जर ही भावना होत नसेल तर ह्याचाच अर्थ आणखी आपल्याला प्रयत्न सर्वांनाच करणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना मी कोणावरही अंगुली निर्देश करण्याच्या फंदामध्ये पडत नाही, तो माझा बिझनेस पण नाही आहे. जी ऑर्डर मीटिंग आपल्याला अभिप्रेत आहे त्यासाठी आपल्या प्रत्येकाचं योगदान असणं आवश्यक आहे, कारण आपण कमिटमेंट स्वतः घेतलेली आहे. तर ती कमिटमेंट कशा स्वरूपात आपण निभावतोय ती महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आणि परत तोच मुद्दा आहे की इथं जे सर्व बांधव बसलेले आहेत किंवा बंधू भगिनी आपण जे म्हणतो धम्मबंधू भगिनी, ज्यांनी जे धम्मचारी आहेत, जे धम्मचारिणी आहेत, त्यांचं हे कर्तव्य बनतं की त्रिरत्नांप्रती आपली जी बांधिलकी आहे ती बांधिलकी ह्या ऑर्डर मीटिंगमध्ये अधिक आपण जागरूकतेने आपण ती अंमलात आणली पाहिजे, किंबहुना आपण आचरणात आणली पाहिजे. ते हे स्थान आहे, ही मीटिंगची जागा आहे. ज्यावेळेस आपण शरणगमन करतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण इंट्युटिव्ह वे ऑफ लिव्हिंग म्हणतो आपण ज्याला, की ज्याला अंतःप्रेरणा म्हणतो आपण. म्हणजे सहजपणे आपला जो प्रवाह आहे चांगल्या भावनांचा, चांगल्या विचारांचा, त्याला आपण कनेक्ट होतो. आणि ज्यावेळेस आपण कनेक्ट होतो या प्लीज वेट, तर ज्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने कनेक्ट होतो एकमेकांना त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की आध्यात्मिक समाजामध्ये ही जी एक पॉझिटिव्ह स्टेप आहे ती म्हणजे जागृती असणं. ज्यावेळेस आपण जागृतीने एकमेकांशी कनेक्ट होतो त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने डीपर लेवल आपण जायला सुरुवात करतो. आणि हा डीपर लेवल ऑफ कॉन्शियसनेसच महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनसाठी ज्यावेळेस आपण म्हणतो की इंट्युटिव्ह वे ऑफ लिव्हिंग, ज्याला आपण जो स्वयंस्फूर्तीने आपण राहणं, पण एवढंच मर्यादित नाही आहे, एवढंच पुरेसं नाही आहे आध्यात्मिक समाजामध्ये. तर त्याचबरोबर आपल्याला त्याच्याही पुढे आपल्याला जायचं आहे. म्हणजे हा आपला फक्त शेवट आहे असं नव्हे. तर ज्यावेळेस आपण ऑर्डर मीटिंगला येतो तर ऑर्डर मीटिंग ज्यावेळेस आपण काय आहे हे तपासून पाहतोय त्यावेळेस आपल्याला हे पण लक्षात आलं पाहिजे की आपलं उद्दिष्ट त्याच्याहीपेक्षा पुढचं आहे, ते तिथपर्यंत मर्यादित नाही आहे. तर ज्यावेळेस आपण असा विचार करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की हे सर्व बंधू आणि भगिनी आहेत, जे ऑर्डर मेंबर्स आहेत, धम्मचारी आहेत, धम्मचारिणी ज्या आहेत, त्यांनी देखील आपल्याबरोबर शरणगमन केलेलं आहे. कदाचित आपल्याबरोबर केलेलं आहे, आपल्या अगोदर केलेलं असेल, आपल्या नंतर येणाऱ्या केलेलं असेल. पण सगळ्यांचा महत्त्वपूर्ण एक दुवा आहे, ह्याला मी अधिक स्ट्रेस करतो कारण बनतेने या गोष्टीला अधिक महत्त्व दिलेलं आहे. आणि तो आपण सर्वांनी याकडे लक्ष देणं अत्यंत जरुरीचं आहे. कारण हा दुवा म्हणजे आपण सर्वांनी त्रिरत्नांप्रती शरणगमन केलेलं आहे. ज्यावेळेस आपण शरणगमन ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपण जागृत होतो की अरे हे मी केलेलं आहे आणि मला तसं व्हायचं आहे म्हणूनसाठी मी केलेलं आहे. माझा आध्यात्मिक दृष्टिकोन आहे, माझं आध्यात्मिक आयडियल आहेत, आध्यात्मिक मला उन्नती करायची, तर ही माझी जबाबदारी बनते. म्हणूनसाठी आपण हे करत असताना या महत्त्वपूर्ण हा जो भाग आहे त्याकडे आपण अधिक लक्ष देतो की माझ्याबरोबरचे जे सगळे जे बंधू आणि भगिनी आहेत यांनी शरणगमन केलेलं आहे. आपण कधी हे अनुभवलेलं आहे का की ऑर्डर मीटिंगमध्ये शांतता कधी निर्माण होते, कधी अनुभवलेलं आहे का? कधी तुम्हाला हा अनुभव आला आहे का? स्वतःला हा प्रश्न विचारा, कारण याच्यावर मी आणखी पुढे जाणार आहे. पण तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारून बघा की असं कधी आठवतं आहे का की तुम्हाला आपल्या ऑर्डर मीटिंगमध्ये, आपण ऑर्डर म्हणजे काय आहे हे पाहतो, ऑर्डर मीटिंगमध्ये काय आपण करतो ते बघतो आहे आणि आपली ऑर्डर मीटिंग कशी असली पाहिजे याच्यावर आपण बोलतो आहे. तर ह्या ऑर्डर मीटिंगमध्ये आपल्याला कधी सायलन्स आपण कधी अनुभवतो का? की एक विशिष्ट शांती आहे, जी आंतरिक शांती आहे, जी अंतःकरणातून ऊर्जा निर्माण होते, अशी शांती आपण कधी अनुभवलेली आहे का? ओके. कारण मी सुरुवातीला सांगितले की ऑर्डर मीटिंगमध्ये काय होतं की एक विषय होतो, एक टॉपिक होतो, त्याच्यानंतर दुसरा येतो, दुसरा झाल्यानंतर तिसरा येतो आणि त्याची शृंखला निर्माण होते. बरोबर आहे. मग दुसरा बोलतो, त्याचबरोबर लगेच तिसऱ्यामध्ये बोलतो
किंवा तो संपेपर्यंत तिसरा त्याच्यामध्ये आणखी त्याचे जे फीडबॅक आहेत, त्याचे जे मतांतर आहेत ते टाकत असतो आणि अशा प्रकारे ती ऑर्डर मीटिंग आपली सतत चालू असते वर्षानुवर्षे, बरोबर आहे. हे मी तुम्हाला सांगितलं. पण भंते त्याच्याही पुढे जाऊन सांगतायत. भंते म्हणतायत की ऑर्डर मीटिंगमध्ये ज्यावेळेस जागृती निर्माण होते, आपण जागृत असतो एकमेकांप्रती, त्यावेळेस आपण शांततेचा देखील अनुभव घेतला पाहिजे. कधी असं होतंय का, तपासून पहा. आणि जे सिनियर ऑर्डर मेंबर्स आहेत, ज्यांना ऑर्डर मीटिंग भंतेंबरोबर करता आली, जसे माझे टॉपचे ज्याला म्हणूया की ऑर्डर मेंबर्स आहेत, जे पाश्चिमात्य देशांमध्ये राहतात किंवा त्यांना खूप चांगला भंतेंपासून जवळून त्यांना ऑर्डर मीटिंग करण्याचा अनुभव आला. आणि मला माहिती की इथं आणखी आपल्यामध्ये जयदित्यसारखे ऑर्डर मेंबर्स आहेत का, त्यांनी पण पाहिलं असेल की भंतेंबरोबर ऑर्डर मीटिंग करताना एक विशिष्ट प्रेरणा आपल्याला मिळते किंवा विशिष्ट शांती मिळते. त्याच्यामध्ये असं होत नाही की एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, अशा विषयाच्या पाठीमागे लागत नाही आहे. तर ती एक शांतता जी आहे अंतःकरणापूर्ण, ती तिथे मिळते. आणि त्याला असं पण म्हटलेलं आहे की टेरिफाईंग सायलन्स, म्हणजे अतिशय खोलवर अशी रुजलेली अशी शांतता, तो फील आला पाहिजे त्या ऑर्डर मीटिंगमध्ये. पहा, आपण आता एक स्टेप आपण किती डीपरमध्ये चाललो आहोत. आणि हा तो अर्थ आहे ऑर्डर मीटिंगचा, की तो सायलन्स जो आहे तो स्वतःशी कनेक्ट करता आला पाहिजे, तो आपण इतरांशी कनेक्ट केला पाहिजे प्रत्येकाशी. त्यावेळेस ती खऱ्या अर्थाने ती ऑर्डर मीटिंगची एक लज्जत आहे, ती खऱ्या अर्थाने वाढवू शकतो आपण. ऑर्डर मीटिंगमध्ये आपण दोन गोष्टी प्रामुख्याने बघतो, की आपली जागृती, ह्या ज्या सायलन्स आपण जो बघतो किंवा ही जी शांतता आहे, ही शांतता ज्यावेळेस आपण धारण करत असतो किंवा शांततेचा आपण अनुभूती घेत असतो, त्यावेळेस एक स्वतःशी आपण कनेक्ट होतो. ओके, आपल्या स्वतःच्या हृदयाशी आपण कनेक्ट होतो. आणि त्याचबरोबर आपण आपले जे बंधू आणि भगिनी आहेत, त्यांनी जे शरणगमन केलेलं आहे, त्यांनी ते त्रिशरणाला त्यांनी जे शरणगमन केलेलं आहे, त्याच्याप्रती देखील आपण जागृती बाळगत असतो. आणि ह्या दोघांचाही हा जो दुवा आहे ना, त्याचं अल्टिमेटली जे गेन आहे, अल्टिमेटली किंवा त्याची जी परिणिती आहे, ती आहे सखोल शांतता. आणि ही ऑर्डर मीटिंगमध्ये असणं आवश्यक आहे. त्यामुळं ज्यावेळेस आपण ऑर्डर मीटिंगमध्ये येतो, त्यावेळेस त्या अधिक खोलवर असल्या पाहिजेत किंवा त्याला डीपर सेन्स ऑफ मिनिंग असलं पाहिजे. त्याचा खोलवर दडलेला जो भाव आहे ना, तो वर आला पाहिजे. ओके, कारण आपण ज्यावेळेस इतरांशी कनेक्ट होतो, त्यावेळेस आपण हृदय टू हृदय आपलं कम्युनिकेशन असतं तिथे. फक्त आपण वैचारिक बडबड करत नाही आहे. ओके, त्याला आणखी खूप चांगले शब्दप्रयोग आहेत, तिथं मला करणं काय आवश्यक नाही. कारण आपल्याला लक्षात आलं की फक्त वैचारिक देवाणघेवणासाठीच आपण इथं बसलेलो नाही आहे, ती ही बैठक नाही आहे. पण सखोल अर्थाने आपण एकमेकाशी कसं त्रिशरण जे आहेत, आपण जे ग्रहण केलं त्रिशरण पंचशील दशशील, त्याच्याशी आपण कसे कनेक्ट होतो. आणि त्यावेळेस आपण जी अवेअरनेस असते, ती अवेअरनेस आपण इतरांशी कशी कनेक्ट करतो, ह्या माध्यमातून हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. मग याबरोबरच आपल्याला आणखी जागृतेबद्दल आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. ज्यावेळेस आपण ही जागृती महत्त्वाचे, हे दोन मुद्दे मी सांगितलेले आहेत, त्याचबरोबर आपण इतर पण जागृती आपण ठेवतो का, हा देखील प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. मग ती असेल की ह्या ऑर्डर मीटिंगचा उद्देश काय आहे, आपल्याला ह्या ऑर्डर मीटिंगमधून जी प्रेरणा मिळाली पाहिजे, ती प्रेरणा मिळते का प्रत्येक ऑर्डर मीटिंगला. त्याचबरोबर जे रिमोर्स आहेत, निश्चिती आहेत, ती काय मिळते का. आपली जी अंडरस्टँडिंग आहे, जी समज आहे, ते अधिक गहन होते का. किंवा आपल्याला धम्माकडे पाहण्याचा किंवा प्रॅक्टिस करत असताना आपला जो सहभाग आहे तो अधिक सखोल होतो आहे का. आपण एकमेकांप्रती अधिक सेन्सिटिव्ह होतो आहे का, अधिक जागृत होतो आहे का. बरोबर, आपण कन्फ्यूज आहोत का. आपलं कन्फ्युजन कोणत्या वेळेस कन्फ्यूज असतो आपण गोंधळलेली मनस्थिती आहे का. आणि त्याच्यावर आपण काहीतरी म्हणजे त्याला ते आपण एका बाजूला करण्याचा प्रयत्न करतो किंवा अशी जागृती की आपल्याला कन्फ्युजन आहे, इथं संभ्रम निर्माण झालेला आहे, त्याच्यावर आपण काय आडपडदा टाकण्याचा आपण प्रयत्न करतोय का. त्याचबरोबर आपण इथं आपण याच्याशी पण आपण जागृत असायला पाहिजे की आपण जो
शरणगमन केलेलं आहे ते अधिक दृढ झालेलं आहे, अधिक खोलवर रुजलेलं आहे आपल्यामध्ये, आपल्या प्रत्येक वागणुकीमध्ये ते रिफ्लेक्ट होतं आहे. त्याचबरोबर आपला जो आध्यात्मिक जो अनुभव आहे, धार्मिक अनुभव आहे, तो अधिक स्ट्रॉंग होतो आहे. याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण याच्याशी संपूर्ण हा जो गाभा आहे तो प्रत्येक गोष्टीशी संलग्न आहे, त्याच्याशी कनेक्ट आहे. ओके. कारण हे करत असताना आपण आपल्या ज्या मानसिक ज्या क्रिया आहेत त्याच्याशी देखील आपण कनेक्ट होतो आहे, त्याच्याशी देखील आपण एकरूप होतो आहे. काय मानसिक स्थिती आहे ज्यावेळेस मी ऑर्डर मीटिंगमध्ये येतो आहे, हा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आणि विचारा की हे करत असताना ज्यावेळेस मी ऑर्डर मीटिंगमध्ये येतो त्यावेळेस मी अधिक माझी जागरूकता आहे ती खोलवर रुजलेली आहे का, किंवा त्याच्या ते खोलवर रुजलेल्या जी जागरूकता आहे त्याच्या माध्यमातून मी कम्युनिकेशन करतो का, इतरांशी संपर्क करतो आहे का. हे जे एक्सप्रेशन्स आहेत ना हे पण अत्यंत मोलाचे आहेत. कशा स्वरूपाचं मी एक्सप्रेशन देतो इथं, कशा स्वरूपामध्ये मी प्रकटीकरण करतो आहे माझं, हे प्रकटीकरण खूप महत्त्वाचं आहे. कारण ती जागरूकता आली आणि मी स्वतः फक्त माझ्यापुरती ठेवली तर ऑर्डर मीटिंगमध्ये तेवढंसं पुरेसं नाही आहे. तर माझं प्रकटीकरण झालं पाहिजे प्रत्येकाशी, कारण तो एक लाईव्ह एक्सपिरियन्स आहे आणि हा लाईव्ह एक्सपिरियन्स आपण सर्वांनी अनुभवणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. आणि मग इथे बनते बोलत आहेत की हे जे परस्पराचे जे सुसंवाद जो ऑर्डर मीटिंगमध्ये घडतो हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आपण ह्या जागृतीने आपण एकमेकांशी कनेक्ट होतो आहे. जे पण आपण बोलतो तसं आपण वागतो आहे, बरोबर आहे. आणि जे जे काय आपण करतो आहे ते इथं आपलं रिफ्लेक्ट होतं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आणि तेच रिफ्लेक्शन आपल्याला इथं आपण आणतो आहे. म्हणजे असं होत नाही की मी काहीतरी वेगळा विचार करतो आहे आणि मी काहीतरी वेगळं सांगतो आहे. तर जो मी विचार करतो आहे तोच मी इथे एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे मी स्वतःशी प्रामाणिक आहे, मी स्वतःशी जागृत आहे, ती जागृती मी इथं एक्सप्रेस करतो आहे, ती उमटते इथं, इतरांशी मी कम्युनिकेट करतो त्यावेळेस. तर अशा स्वरूपाची ही बाब आहे. आणि म्हणूनसाठी इथे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या ज्या प्रतिज्ञाबद्धता आहे किंवा ज्याला आपण दसशील आहे त्या दसशीलाशी कनेक्ट होतात. इथे आपण इतरांपेक्षा वेगळे यासाठीच आहोत की आपण दसशील घेतलेलं आहे आणि ही एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल आपण उचललेलं आहे, किंवा त्या क्रांतिकारी विचारांनी आपण प्रेरित होऊन आपण पुढं आध्यात्मिक जो मार्ग आहे त्याचा आपण मार्गक्रमण करत आहोत, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी आपण आचरणात आणतो त्यावेळेस 2 ते 3 महत्त्वपूर्ण गोष्टी होतात आणि त्याच्या मी आणखी सखोल पुढे जाणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ओपन होतो. म्हणजे आपलं जे हृदय आहे ना, आपण हृदयावर कोणताही आडपडदा आपल्या बंधू भगिनींसमोर आपण ठेवत नाही. तर ही गोष्ट याच्यातून उदयाला येते. ही आपण ज्यावेळेस कोणताही आडपडदा ठेवत नाही त्यावेळेस आपण ज्यावेळेस कम्युनिकेट करतो की त्यावेळेस आपण संपर्क करतो त्यावेळेस काय वाटतं तुम्हाला, हलकं फुलकं वाटतं तुम्हाला, एक ऊर्जा निर्माण होते, एक प्रेरणा निर्माण होते, एक सुस्पष्टता निर्माण होते. हे अभिप्रेत आहे ह्या ऑर्डर मीटिंगमध्ये. आता मी आणखी थोडा वेळ घेतो कारण हा टॉपिक आपण आणखी पुढे जाऊन पाहूया, बघूया पुढं आपण कसं आपल्या वेळेनुसार कसं करतो हा नंतरचा भाग आहे. परंतु हा 1-2 महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण घेऊया. तर हे 3 कॅरेक्टरिस्टिक्स आहे जे मी सुसंवाद जे बनते बोलत आहेत. तर सुसंवाद ज्यावेळेस आपण एकमेकाशी आपण करत असतो, कनेक्ट करत असतो त्यावेळेस 3 महत्त्वपूर्ण गोष्टी घडतात. त्याच्यामध्ये एक आहे कन्फेशन, पापदेसना. ओके. दुसरं आहे कन्फाइंडिंग, ज्याला आपण म्हणतो विश्वासार्हता, विश्वास, कॉन्फिडन्स, ही दुसरी गोष्ट आहे. आणि तिसरी जी गोष्ट आहे हेल्पिंग, ज्याला आपण इतरांना मदत करणं. म्हणजे कोणताही ज्याला हातचं राखून न ठेवता आपण इतरांना सहजपणे आपण मदत करणं, हे इथं अभिप्रेत आहेत. आणि तिन्ही गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर पहिल्या ज्या 2 गोष्टी आहेत त्याबद्दल आपण ज्यावेळेस उदयास येतात तर त्याचं प्रमुख कारण आहे की आपली जी जागृती आहे ती वाढलेली असते आणि आपली जागृती, आपले जे बंधू भगिनी आहेत त्यांची जागृती त्रिशरणाच्या प्रती अधिक दृढ झालेली असते आणि ती दृढता
ह्या ऑर्डर मीटिंग आपण मध्ये येऊन आपण एकमेकाशी सुसंवाद आपण करत असतो, एकमेकांशी आपण संलग्न होत असतो, एकमेकांशी आपण कनेक्ट होत असतो. आणि म्हणूनसाठी ही जागृती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि तिसरी जी गोष्ट सांगितलेली आहे मी, ती म्हणजे हेल्पिंग. इतरांना मदत करतो. आपले जे बंधू भगिनी आहेत त्यांना पण ह्या माध्यमातून आपण मदत करत असतो. ही फक्त बौद्धिक नव्हे, तर हा जो आपला खोलवरचा जो अनुभव आहे, आपल्या आचरणाचा जो भाग आहे, त्या आचरणातून आपण इतरांना मदत करत असतो. कारण त्यावेळेस आपण अधिक सुस्पष्ट असतो. आपली जी डेप्थ आहे आपल्या शरणगमनाची, त्या माध्यमातून आपण इतरांना मदत करत असतो. बरोबर आहे. मग कन्सल्टन्सी आणि आपण जे आहोत त्याच्यामध्ये हा फरक आहे. बरोबर आहे. बाहेर लोक कन्सल्टन्सी घेण्यासाठी जातात किंवा तिथं अधिक पैसे खर्च करतात. आपण कदाचित ऐकलं असेल, कदाचित इथं डॉक्टर मंडळी कोण असतील तर त्यांनाही माहिती असेल कदाचित. तर हॉस्पिटलमध्ये विशेषतः की कन्सल्टन्सी किंवा त्यांना एक विशिष्ट प्रकारची थेरपी म्हणूनसाठी त्यांना कन्सल्ट केला जातो आणि मग त्याच्यावर उपाय सांगले जातात. पण हे जे उपाय असतात ना, हे तार्किक स्वरूपाचे असतात, ते अधिक बौद्धिक स्वरूपाचे असतात. पण ज्यावेळेस आपण एकमेकांना मदत हा जो शब्दप्रयोग अभिप्रेत आहे, त्यावेळेस आपण असं पाहतो की आपण आपली जी शरणगमनाची जी अवस्था आहे त्यातून आपण हे ज्वेल्स खऱ्या अर्थाने त्याच्या आपण संपर्कात आल्यानंतर तो जो एक्सपिरियन्स आहे त्या माध्यमातून आपण इतरांशी कनेक्ट होतो. तुमच्या लक्षात आहे की थोडंसं हे होतं आहे, कन्फ्यूज होतं आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण कल्याण मित्र, परत हा शब्दरूप तिथं आलेला आहे, कल्याण मित्र ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस आपण काय करतो, जो समोरची व्यक्ती आहे त्याला आपण फक्त तार्किक गोष्टी सांगत नाही आहे की हे असं कर, ते तसं कर, असं सांगत नाही आहे. तो आपल्यावर ट्रस्ट ठेवतो, आपण आपल्या स्वतःवर आपला ट्रस्ट असतो. कारण माझा एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. बरोबर आहे. मलाही कुठे ना कुठे ह्या गोष्टी फेस करावं लागलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस माझं आचरण ज्यावेळेस दृढ होत गेलं त्यावेळेस मी कसा वागलो विशिष्ट पद्धतीमध्ये आणि तुम्हाला हे कसं उपयोगी पडेल, ही जी सामंजस्याची भावना आहे, ही जी सुस्पष्टतेची भावना आहे, ती तिथं निर्माण होते. तुम्ही सहमत आहात? ज्यावेळेस आपण ध्यान करतो त्यावेळेस आपली सुस्पष्टता वाढते. बरोबर. ही प्रॅक्टिस संबंधित, आता सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली येऊ लागलेल्या आहेत. बरोबर आहे. तर ही जी प्रॅक्टिकलिटी आहे ना, ही इथं अभिप्रेत आहे आपल्या मीटिंगमध्ये, ऑर्डर मीटिंगमध्ये. म्हणजे एकाकी नाही आहे, एक कल्ली हा भाग नाही आहे, तर आपल्या सगळ्या जो आचरणाचा भाग आहे त्याच्याशी हा जोडलेला भाग आहे, हा दुवा आहे, अवेअरनेस. आणि म्हणूनसाठी ही ऑर्डर मीटिंग आपण अशा पद्धतीने आपण बघू शकतो का, हा विचार झाला पाहिजे. आपण म्हणतो की पापदेसना ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपण म्हणतो की पापदेसना हे स्वाभाविकपणे आली पाहिजे किंवा स्वाभाविकपणे आपण म्हटली पाहिजे. म्हणजे इतरांनी फोर्स केल्यामुळे ती पापदेसना होतच नाही आहे. बरोबर. तो जबाब होऊ शकतो फार झालं तर, ती पापदेसना होत नाही आहे. तर पापदेसना स्वयंस्फूर्तीने आली पाहिजे. पापदेसना ज्यावेळेस होते त्यावेळेस आणखी एक मूल्यवान गोष्ट घडते, ते म्हणजे आपला जो आदर्श आहे त्या आदर्शाशी आपण संलग्न असतो, त्याच्याशी आपलं कनेक्शन असतं, त्याच्याबद्दल आपला विश्वास असतो, त्याबद्दल आपली श्रद्धा असते. आणखी एक पाऊल पुढे आपण आलो. फक्त विश्वास नव्हता, ती श्रद्धेमध्ये बदलली असते आणि ह्या श्रद्धेमुळं आपण ती पापदेसना करत असतो. ज्यावेळेस आपण शिबिर असतो, मला माहिती आहे की ज्यावेळेस आपण अनेक दिवसांचं शिबिर घेतो त्यावेळेस विशेषतः मेडिटेशन शिबिरवर आपण जातो त्यावेळेस आपण अधिक अवेअर झालेलो असतो, अधिक जागृत झालेलो असतो. आणि त्यावेळेस एक कार्यक्रम असा असतो की एक वेळेस आपण पापदेसना करत असतो. तर ही पापदेसना झाल्यानंतर तुम्ही आठवा की ज्यावेळेस आपण सर्वांनी पापदेसना केली असेल त्यावेळेस आपल्याला काय अनुभव आला, आपल्या खोलवर ज्या भावना आहेत त्या कशा प्रकारे त्या रिलीज झाल्या, हे जरा आठवून बघा. कारण का त्यावेळेस आपण अधिक जागृत होतो आणि त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने आपलं जे आदर्श आहे त्याशी अधिक आपण कनेक्ट झालेलो होतो, त्याच्याप्रती श्रद्धा आपली वाढलेली असते, श्रद्धाभाव आपल्यामध्ये होता. ज्यावेळेस आपल्यामध्ये श्रद्धाभाव ज्यावेळेस त्या लेवलला वाढतो त्यावेळेस एक विशिष्ट आपल्यामध्ये गती निर्माण होते, एक विशिष्ट ऊर्जा निर्माण होते, एक विशिष्ट नवचैतन्य निर्माण होतो. मग आपण ज्यावेळेस कन्फेशन करतो किंवा पापदेसना करतो त्यावेळेस आपलं असं लक्षात येतं की आपलं उद्दिष्ट, आपलं जो ध्येय आहे ते तिथं आहे आणि मी ज्यावेळेस चालत असतो त्या उद्दिष्टाकडे, त्या ध्येयाकडे,
त्यावेळेस शॉर्टकमिंग्स निर्माण होतात, काहीतरी त्याच्यामध्ये गॅप निर्माण होतो, त्यामध्ये थोडंसं काही अंतर निर्माण होतं त्या आदर्शाप्रती आणि माझ्याप्रती. आणि हे ज्यावेळेस जे आपल्याला लक्षात की शॉर्टकमिंग आहेत स्वतःमध्ये, त्या उद्दिष्टाप्रती, त्या आदर्शाप्रती असणारी माझी श्रद्धा आणि तिथपर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे, हा मार्ग ज्यावेळेस मी आक्रमण करत असतो किंवा मी चालण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेस काही घटना घडतात की ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की नाही, मी इथं कुठेतरी कमी पडतो आहे. असं तुम्हाला वाटतं कधी कधी अनुभव आला की आपल्या जो आदर्श आहे त्या आदर्शाप्रती आणि आपण जिथं आहोत त्याच्यामध्ये थोडंसं अंतर आहे? विचार करा, कारण हा विचार करण्याचा प्रश्न आहे. हा हो किंवा नाही हा तुम्ही ठरवण्याचा प्रश्न आहे. पण ऑर्डर मीटिंगमध्ये या गोष्टीचा अधिक डेप्थमध्ये विचार करणं अपेक्षित आहे. कारण ज्यावेळेस आपण म्हणतो की मी त्रिशरणाला काया वाचा आणि मने करून मी शरणगमन करत आहोत, त्यावेळेस ह्या तिन्ही गोष्टींची आपण सांगड घालून आपण कार्य करतोय का? इथं याच्याशी संबंधित हा भाग आहे जो मी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. आणि मग आपल्या लक्षात येतं की नाही, माझ्या शॉर्टकमिंग्स आहेत, मी एक मनुष्य प्राणी आहे, बरोबर आहे. आणि आदर्शप्रती मी नक्कीच, माझा आदर्श मी दृढ आहे माझ्या आदर्शप्रती जाण्यासाठी. परंतु त्याचबरोबर माझ्या स्वतःच्या काही वैयक्तिक शॉर्टकमिंग्स आहेत, त्या मला त्याच्यावर मी कार्य केलं पाहिजे, त्याच्या अनुषंगाने मी प्रयत्न केले पाहिजे. जाणीवपूर्वक ज्या अकुशल ज्या भावना आहेत, अकुशल ॲक्ट्स आहेत, ते मी जाणीवपूर्वक कमी कमी केल्या पाहिजेत आणि त्यातून सुटका करून घेतली पाहिजे. होतं आहे असं? ही एक बाब झाली. विचार करा, आपण अधिक खोलवर चाललेलो आहे, प्रत्येक लाईन बाय लाईन आपण अधिक खोल चाललेलो आहोत. त्याचबरोबर आपण ज्यावेळेस पाहतो की जी व्यक्ती आपल्या समोर येते आणि ती पाप देसना करते, त्यावेळेस आपण काय करतो? कधी रिॲक्ट केलेलं बघितलं? समोरची व्यक्ती आलेली आहे, असं एक मला तुम्हाला कन्फेशन करायचं आहे, पाप देसना करायची, त्यावेळेस माझी मनस्थिती कशी असते तुम्ही कधी ऑब्झर्व करा. आणि इथून पुढं जागृत राहा की ज्यावेळेस तुम्हाला कोण कन्फेशन करायला लागतं त्यावेळेस तुमची मनस्थिती कशी असते, आपला रोल काय असतो त्याच्यामध्ये. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही त्याला आपले दोन्ही कान त्या क्षणामध्ये दिले पाहिजेत इमिजिएटली, जर आपल्याला कोण पाप देसना करत असेल तर. कारण ही आपली जबाबदारी ठरते, कारण समोरची व्यक्ती त्याला देखील त्याच्या जीवनामध्ये बदल घडवायचा आहे आणि त्या दृष्टीने तो श्रद्धेपूर्वक आपल्याकडे येत असतो, ॲज अ धम्मचारी म्हणून सुद्धा येत असतो तो, बरोबर आहे. तो कदाचित तुमच्यापेक्षा अगोदर धम्मचारी झाला असेल, नंतर झाला असेल, ह्यांनी काहीही फरक पडत नाही आहे. समोरची व्यक्ती आपल्याला ज्या पण वेळेस पापदेसना करत असेल त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची आपली जबाबदारी होती की आपल्याला आपल्या दोन्ही कान ओपन ठेवायचे आहेत आणि त्याला ऐकायचे, आणि फक्त ऐकायचंच नाही तर आपण लक्षपूर्वक ऐकायचं आहे. होतं का असं? विचार करा. का आपण अगोदरच प्रिज्युडाईज झालं असताना आपले लगेच विचार सुरू होते की ह्याचा हे प्रश्न होते किंवा ह्यांनी हे सांगू देत, मी त्याला लगेच 10 गोष्टी मी सांगतो, असं होतं की नाही? व्यवहारामध्ये ह्या गोष्टी होतात. तुम्ही तुमच्या मित्राकडे बाहेर जाऊन जरा विचारा की अरे मला हे थोडंसं असं असेल, लगेच तो सांगला रे त्याला हे उत्तर आहे, त्याला ते उत्तर आहे, त्याला ते उत्तर आहे. तो तुम्हाला लिस्ट देईल की हे कर, बरोबर आहे. मग ॲज अ ऑर्डर मेंबर म्हणूनसाठी, एक धम्मचारी म्हणूनसाठी, एक धम्मचारिणी म्हणूनसाठी मी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस समोरची व्यक्ती मला पापदेसना करायला येते त्यावेळेस माझे दोन्ही कान मी ओपन ठेवायला पाहिजेत आणि त्याला लक्षपूर्वक ग्रहण केलं पाहिजे, त्याला लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. ज्यावेळेस आपण हे असं करतो त्यावेळेस माइंडफुल असतो, त्यावेळेस आपण जागृत असतो त्या विशिष्ट क्षणामध्ये, आणि हे अभिप्रेत आहे ॲज अ ऑर्डर मेंबरसाठी. आणि ह्या ज्यावेळेस समोरची व्यक्ती आपल्याला काही प्रसंग सांगत असतात, त्याच्या जीवनातल्या काही घटना सांगत असतात, त्यावेळेस आपण बनतेंचं तुम्ही कधी बुक ऐकले का, वाचले काय पुस्तक? नो युअर माइंड, मन को जानो वगैरे हिंदी पुस्तक आपण सर्वांनी बघितलेलं आहे. मर्त सुबुती वगैरे त्याच्यावर खूप अभ्यास घेतलेला आहे त्यांनी अनेकदा, आपल्याकडे पुस्तक पण आहे. आणि त्याच्यामध्ये 51 मनोअवस्था आहेत. कधी पाहिलेत, कधी अभ्यास केला आहे त्या मनोअवस्था कशा असतात? तर त्या टर्म्स ज्या आहेत ना, ते जे शब्दप्रयोग आहेत ना, ते आपण व्यवहारामध्ये यूज करायला पाहिजेत की काय आहे मनोअवस्था, ती मनोदशा माझी कोणती आहे, किंवा समोरच्याची मनोअवस्था काय, त्याला तुम्हाला पिन पॉईंट करता आला पाहिजे कोणत्या मनोअवस्थेमध्ये समोरची व्यक्ती आहे. ज्यावेळेस आपण
अटेंटिव्हली त्याच्याकडं लक्ष देऊ, त्याला ग्रहण करण्याचा प्रयत्न करू, तेव्हाच आपल्या हे लक्षात येईल की ते समोरची व्यक्ती ह्या मनस्थितीमध्ये आहे. ते आपल्याला पिन पॉईंट करता आलं पाहिजे. आणि म्हणूनसाठी इथं आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे पुस्तक आहे किंवा हा जो अभ्यासक्रम आहे हा आपण सर्वांनी करणं अपेक्षित आहे. कारण ह्या मनोवस्था हे फक्त त्याच्याच नाही आहेत, तर ह्या मनोवस्था आपल्या देखील आहेत. म्हणूनसाठी आपण ह्याची जे टर्मिनॉलॉजी जे आहेत किंवा जी वाक्यरचना आहेत त्याचे जे शब्द आहेत ते आपल्या नित्याच्या जीवनामध्ये आले पाहिजेत. मग आपण कन्फेशन करताना, पाप देसना करताना कदाचित आपण एखाद्याशी कठोर बोललो असेल तर आपण ती गोष्ट झाकून न ठेवता आपण इमिजिएटली गेलं पाहिजे, त्याला सॉरी म्हटलं पाहिजे. म्हणजे आपण जर सुरुवातच जर करायची झाली तसे सिंपल गोष्टीने पण करू शकतो पाप देसना, बरोबर आहे. आणि अशा अनेक गोष्टी आपल्या हातून घडत असतात ज्याबद्दल त्यावेळेस आपण जागृत नसतो किंवा नंतर आपल्याला वाटतं की नाही ही गोष्ट त्याला बोलायला नव्हती पाहिजे, पण बोललो मी रागाच्या भरात, पण आपण नंतर जातो त्याशी चल छोड दो बॉस वगैरे आपण म्हणतो आणि तो प्रसंग आपण लगेच तिथं हलका करण्याचा प्रयत्न करतो, आपण माफी मागतो. तर ही एक सुरुवात आहे आपल्याला पाप देसना करण्याची इन ॲक्शनमध्ये. बुद्धिझम इन ॲक्शन जे म्हणतो ना ती ही ॲक्शन अभिप्रेत आहे. ज्यावेळेस आपण पापदेसना करतो तर फक्त पापदेसना केली आणि हा विषय संपला असं होता कामा नये. तर पापदेसना केल्यानंतर एकदा केली पापदेसना, वारंवार केली, आणखी पुढच्या वेळेस आली परत पापदेसना केली, मॅटर सेम घडतो आहे, तशा स्वरूपाच्या आणखी काही गोष्टी घडत आहेत, पण पापदेसनावर पापदेसना होती पण बदल काहीच नाही. असं तुम्ही कधी बघितलं आहे का? आणि ही गोष्ट देखील खूप गंभीर आहे की ज्यावेळेस असं होतं तर त्यावेळेस आपल्याकडं लक्ष दिलं पाहिजे की ही कुठंतरी थांबवायला पाहिजे ही गोष्ट. पण त्यावेळेस पण 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पापदेसना केली खूप चांगली गोष्ट आहे. सपोज समोरची व्यक्तीने पापदेसना केली तर आपण त्यांना हे सांगितलं पाहिजे की ठीक आहे आता पापदेसना केली इथपर्यंत ठीक आहे, तुम्हाला भावनिक त्यातून मुक्तता मिळाली ही बाब पण चांगली आहे, पण त्याचबरोबर तुम्ही प्रतिज्ञा घ्या की ही गोष्ट या अनस्किलफुल मेंटल स्टेट किंवा ज्याला म्हणतो की अकुशल मनोवस्था ही मी परत करणार नाही, ह्याची तुम्ही प्रतिज्ञा घ्या. आणि हे करण्यासाठी एक पाऊल मी कोणतं उचलतोय आणि मी कार्य करतोय हा एक मॅप तयार करा आणि तशा प्रकारे तुम्ही आत्मसात करा तो मार्ग की जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला ती जी अकुशल जी गोष्ट आहे जे तुम्ही करताय, अकुशल गोष्ट आहे जे तुम्ही वाचेमार्फत करताय, शरीरामार्फत करताय किंवा मनामार्फत करताय, ह्या कुठं कमी करता येईल ह्याचा मॅप तयार करा आणि तसं तुम्ही ते एक पाऊल तुम्ही घ्यायला सुरुवात करा. एक वेळेस तुम्ही एक स्टेप घेतली तरी पुरेशी आहे. डीपमध्ये चाललो आहे. येस. म्हणूनसाठी बनते FWBO म्हणतायत की एक असाच एक प्रसंग होता, त्याच्यामध्ये बनते म्हणतायत की ज्यावेळेस आपण कन्फेशन करतो, ज्यावेळेस आपण पापदेसना करतो तर आपल्या जीवनातला तो एक निर्णायक क्षण असतो. निर्णायक क्षण बनते म्हणतायत कारण त्यावेळेस आपण एक निर्णय घेतो आणि त्या गोष्टीच्या पासून परावृत्त कसं करायचं हे आपण ठरवलेलं असतं, ती आपली प्रतिज्ञाबद्धता असते. म्हणूनसाठी पापदेसना महत्त्वाची आहे. ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतो त्यावेळेस आपण पापदेसना ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपल्याला एक प्रेरणा मिळत असते. म्हणजे हा एक डीपर लेवलवर देखील आपला फायदा आहे. अंडरस्टँडिंग निर्माण होते आपल्या स्वतःबद्दलची की नाही हे माझे शॉर्टकमिंग्स आहेत पण त्यातून मला प्रेरणा मिळते. आणि पापदेसना करायला पण धाडच लागतं, येऱ्या गाबळ्याचं काम नाही आहे. कारण आपला इगो असतो ना, तुम्ही बघा तो म्हणू देत नाही सॉरी कोणाला, तुम्ही ऑब्झर्व करा. कारण जितकं आपण आध्यात्मिकतेमध्ये ज्यावेळेस वरच्या स्टेजला जातो त्यावेळेस आपण अधिक लीन होतो. हे मान्य आहे तुम्हाला, मला माहीत नाही, पण तुम्हाला कुठपत पडते मला माहीत नाही. पण ही लीनता आहे ना
ही तुमच्या प्रॅक्टिसमधून येते. इतरांना दाखवण्यासाठी करत नाही आहे तुम्ही, पण तुमचे अंतर्प्रेरणा निर्माण होते की नाही माझ्याकडून ही चूक झालेली आहे, समोरच्या व्यक्तीला मी जाऊन सॉरी म्हणेल, मी सॉरी म्हणतो इमिजिएटली आणि स्वतःला त्यातून मुक्त करून घेतो. समोरच्याला काय वाटेल हा नंतरचा प्रश्न आहे, पण त्यावेळेस तो ॲक्ट जो आहे, ती जी कृती आहे ती माझी अकुशल मनोवस्थेवर आधारित होती. त्यामुळं मला ते जाऊन करणं, ते ॲक्शन घेणं गरजेचं होतं आणि इथून पुढे मी तसं बोलणार नाही जर माझी तशी कृती झाली असेल किंवा ती जी अकुशल कर्म मी केलेलं असेल ते मी करणार नाही. आणि इथं ज्यावेळेस आपण विचार करतो ते हे सुस्पष्टता असते आपल्या कन्फेशनची, पापदेसनेची, आणि हे आपल्या श्रद्धेचं एक फलित असतं. ज्यावेळेस आपली श्रद्धा त्या डीपर लेवलवर जाऊन टच होते त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की वेल, माझ्यामध्ये हा जो त्रिशरणांप्रती असणारा जो भाव आहे, जी श्रद्धा आहे, ते अधिक आपण दृढ करत असतो ह्या माध्यमातून. आणि इथं तो सायलेन्सचा प्रश्न येतो परत. जो मुद्दा जो सायलेन्सवरून सुरू झालेला आहे तो इथं येतो की जी मनशांती आहे ना ती इथं निर्माण होते. बघा, तुम्ही कधी ऑब्झर्व केलं की जेव्हा आपण पापदेसना करतो तेव्हा आपल्याला एक डीपर एक शांती मिळत असते आपल्या हृदयामध्ये. ती फील झाली पाहिजे. प्रत्येक वेळेस होईल याची काही शाश्वती नाही किंवा प्रत्येक वेळेस असं घडेल असं नाही आहे, पण फील करा तुम्ही की असं होतं आहे का. पण इथं अभिप्रेत असं आहे. आणि म्हणूनसाठी भंते म्हणतात की इतरांवरचा जो विश्वास आहे ना तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्याला दुसरी जी पायरी आहे ती विश्वास, आपण विश्वासार्हता म्हणतो. जो विश्वास आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि मग ह्या विश्वासामध्ये आपण म्हणतो की जो चॅप्टर मीटिंगमध्ये जे आपण डिसिजन्स घेतो, जी चर्चा करतो, एकमेकांप्रती आपण जो कम्युनिकेट करतो, सुसंवाद जो घडवतो, त्याच्यामध्ये आपण जागृत असतो. त्यामुळे त्या जागृतीतून जे निर्माण होतं, जे उदयास येतं, त्याच्यामुळं आपण एकमेकांवर आपला जो विश्वास आहे तो अधिक दृढ होत असतो. ओके. असं पण होऊ शकतं की जर असं होत नसेल, जर आपण एकमेकांशी तितकंसं ओपन झालेलं नसेल किंवा एकमेकांप्रती अजून आपण तेवढंसं जे मन मोकळेपणाने आपण कम्युनिकेट करत नसू, तर असं होऊ शकतं की ही जी आपला जो नाजूकता आहे आपल्या विचारांमध्ये, आपल्या भावनांमध्ये, तर त्याच्याप्रती असणार किंवा आपली जी ओळख आहे ती आपण कुठेतरी लपवतो आहे. की ठीक आहे, पसादिक रागीट आहेत, पण पसादिकला झटकन राग येतो, हे मी कुठेतरी समोरचे जे व्यक्ती आहेत त्यापासून मी लपवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हे लपवणं देखील तितकंसं योग्य नाही आहे, कारण आपण आपल्यावर कार्य करतो आहे. म्हणूनसाठी आपण इथं पापदेसना करतो आहे. तर एक उदाहरण म्हणूनसाठी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्यातले जे असे नकारात्मक ज्या बाबी आहेत त्या आपण इथं स्पष्ट करायला शिकलं पाहिजे. आणि त्यासाठी ही एकमेव जागा आहे जे म्हणजे ऑर्डर मीटिंग. कारण हे फक्त आपण ऑर्डर मेंबरसमोरच बोलू शकतो, बाहेरच्या व्यक्तींसमोर बोलू शकत नाही. अशा कित्येक गोष्टी आहेत, म्हणजे मला पण माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहेत, आपण सगळेजण ऑर्डर मेंबर आहेत, की जर बाहेर जर ह्या गोष्टी जर आपण सांगितल्या तर त्याचा दुरुपयोग अधिक होतो आणि ते संबंधित व्यक्तीला जीवनामधून उठवलं जातं. हे तुम्ही पण पाहिलेलं आहे, मी पण पाहिलेलं आहे आत्तापर्यंत. पण तसं ऑर्डरमध्ये होत नाही. आपण त्याचा सन्मान करतो आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. वेल, असं घडलं का, त्याची हे कारण असेल, ठीक आहे, त्या विशिष्ट वेळी अशाच्या गोष्टी घडलेल्या आहेत, पण इथून पुढं पण आपल्याला पुढं चान्स आहे की आपण बदलू शकतो. बरोबर आहे. जसं आपण उदाहरण जर पाहिजे झालं तर अंगुलीमालाचं उदाहरण बघू शकतो. बरोबर आहे. मग असे व्यक्ती देखील बदलू शकतो. तर बदलावर हा धम्म अवलंबून आहे. ही गोष्ट इथं परत अंडरलाईन होते की विधायक बदल आपल्याला अभिप्रेत आहे. आणि म्हणूनसाठी भंते म्हणतायत की एकमेकांवरचा जो विश्वास आहे ना तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण त्यावेळेस आपण एकमेकांप्रती जे कम्युनिकेशन करतो, एकमेकांप्रती जी जागरूकता असते, एकमेकांप्रती जी अंडरस्टँडिंग असते ती अधिक डीपर लेवलवर आलेली असते आणि ही अभिप्रेत आहे. आणि मग आपण तसं घडताना दिसत नाही आहे. जर आपण थोडंसं एकमेकांप्रती दुरावा असेल, एकमेकांना अंडरस्टँड करत नसू आपण, किंवा एकमेकांप्रती काहीतरी पडदा आहे आपल्या कम्युनिकेशनमध्ये, आपल्या सुसंवादामध्ये किंवा आपल्या संवादामध्ये, तर आपल्याला असं पण वाटण्याची शक्यता आहे. एक शक्यता आहे ते म्हणजे की आपले जे चॉईसेस आहेत, ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत, त्याचबरोबर आपली जी जबाबदारी आहे त्याच्यावर कोणीतरी आक्रमण करते का, ही एक पॉसिबिलिटीज आहे का, हे तपासून बघा, हे एक पडताळून बघा.
का असं होतं आहे, दोघांमध्ये दुरावा का निर्माण होतो आहे, की समोरची व्यक्ती आपलं जे फ्रीडम आहे त्याच्यामध्ये येऊन आपल्यामध्ये आक्रमण करते का. एकदा चेक करा कसली भीती वाटते, काहीतरी भीती आहे ना. म्हणूनसाठी ह्या ज्या मनोवस्था सांगितल्या ना त्यातली एक मनोवस्था आहे भीती. मग ही भीती कोणती आहे हे आपण स्वतः आयडेंटिफाय करायला शिका. काय होईल, मी गेलो उद्या ज्ञानदूतांकडं आणि मी विचारलं की मी कन्फेशन केलं की XYZ माझं जे कन्फ्युजन आहे ते मी त्यांच्याशी केलं, पापदेसना केली, पण ज्ञानदूत त्याचं काय मला कसे रिॲक्ट करतील, काय भीती वाटते माझ्या मनामध्ये, कोणती गोष्ट आहे की जेणेकरून मला त्यांच्याशी ओपन होऊ देत नाही, कोणती भीती आहे, कोणती मनोवस्था आहे, हे पिन पॉईंट करा. आणि म्हणूनसाठी तो जो अभ्यास जो आहे ना, नो युअर माइंड, हा यासाठी महत्त्वपूर्ण आहे. कारण आपल्याला ती जी मनोवस्था आहे ती आपल्याला लक्षात आली पाहिजे. आपण पुढे जाऊया. म्हणूनसाठी आपण अभ्यास करताना, धम्म जीवन जगत असताना, संघ सदस्यांचे आपण ज्यावेळेस एकमेकांशी कम्युनिकेट करताना, सुसंवाद करताना, काय गोष्ट आहेत की आपण त्याच्याशी सरळ कम्युनिकेशन करू शकतो, कोणती गोष्ट अशी आहे की जो गोल्डन थ्रेड आहे प्रत्येकाचा, त्याच्याशी आपण सान्निध्यात येऊ शकतो कोणताही आडपडदा न ठेवता, ह्याचा आपण विचार करणं आवश्यक आहे. आणि म्हणूनसाठी आपण जो स्पेस आहे, जी जागा आहे आपण एकमेकांच्या प्रती जवळीक साधण्याची, ती म्हणजे ऑर्डर मीटिंग आहे. तर त्याचा आपलं लक्षातलं हेच असलं पाहिजे की तो अधिक आपण मेंटेन कसा करू, ही जी बाब की जो परस्परांचा जो दुरावा आहे तो कमी होऊन आपण एकमेकांकडं हृदयाने एकत्र कसं येऊ शकू, बंधू भगिनी म्हणून कसं येऊ शकू आणि एकच ध्येयाने प्रेरित झालेलो आहोत, हा दुवा धरून आपण कसं अधिक आपलं आध्यात्मिक जीवन अधिक खोलवर कसं आपण प्रॅक्टिस करू शकू, हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. मग आपल्याला ऑकवर्ड कुठं वाटतंय, आपल्याला असह्य किंवा अस्वस्थ कुठं वाटतं, ज्यावेळेस आपण इतरांशी ज्यावेळेस कम्युनिकेट करतो त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं का विशिष्ट व्यक्तीच्या बरोबर जाताना थोडंसं ऑकवर्ड वाटतं मला, म्हणजे सहजपणे मला त्याशी बोलता येत नाही. मग ठीक आहे, म्हणजे वरवरचं बोलायचं म्हणण्यासाठी मी वरवर बोलतो, असं होतं. म्हणजे सर्वांशी तुमचं जमतं असं पण नाही आहे. इव्हन ऑर्डरमध्ये सांगतोय मी, बाहेरचं सोडूनच द्या, असं होतं. सगळ्यांशी नाही तेव्हा. पण एखादी व्यक्ती मिळेल की तुम्ही, म्हणजे तुम्हाला सांगितलं ना की रात्रभर बोलायचं, तुम्ही सहजपणे विदाऊट टेन्शन तुम्ही बोलू शकता, बरोबर आहे, सहजपणे. कारण त्यावेळेस तुम्ही कोणता आडपडदा ठेवतच नाही ना. मग तुम्ही गप्पा मारताल, कॉलेजचे गप्पा मारतील, तुम्ही घरगुती गप्पा मारतील, ऑफिसच्या गप्पा मारतील, पण तुम्हाला असं मन मोकळेपणा वाटतं, कोणतं ओझं तुम्हाला वाटत नाही आहे. तर हे ओझं काय आहे हे जरा फाइंड आउट करा. कोणतं अदृश्य ओझं आपण आपल्या डोक्यावर घेऊन सतत हिंडतोय की जेणेकरून समोरची व्यक्ती एक आध्यात्मिक व्यक्ती आहे, प्रगत झालेली व्यक्ती आहे, त्याच्याशी माझा हा दुरावा कमी करण्यासाठी मी काय प्रयत्न केले पाहिजेत, ही गोष्ट शोधून काढा. ओके. म्हणूनसाठी परस्पराचे जे सामंजस्य आहे ते ह्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणूनसाठी म्हणतात की क्वालिटी ऑफ कॉन्शियसनेस महत्त्वाचं आहे, की आपली जागरूकतेची जी क्वालिटी आहे ती अधिक वाढली पाहिजे. त्याचा तुम्ही कस बघा कसा आहे आपली जागरूकतेचा, बरोबर आहे. ज्यावेळेस आपली जागृतीची क्वालिटी वाढेल त्या अर्थाने आपण वेगळ्या प्लेनमध्ये, वेगळ्या स्फेअरमध्ये आपण एकमेकांशी अधिक सुसंवादित आपण राहू शकू. आणि मग बनते त्या गोष्टीला बोलत आहेत की दॅट इज कॉल्ड थर्ड ऑर्डर ऑफ कॉन्शियसनेस. हा शब्दप्रयोग आहे, थर्ड ऑर्डर ऑफ कॉन्शियसनेस. आणि हा शब्दप्रयोग अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस तुमचं डायमेन्शन बदलतं, ज्यावेळेस एकमेकांचे जे कम्युनिकेशन आहे, जो सुसंवाद आहे तो एक वेगळ्या पातळीवर ज्यावेळेस आपण जातो, त्यावेळेस आपण हे थर्ड डायमेन्शन म्हणजे आपण संघाला आपण खऱ्या अर्थाने शरणगमन केलेलं असतं. इथं संघ अभिप्रेत आहे. थर्ड डायमेन्शन म्हणजे दुसरेचं काही नसून संघ आहे. आणि म्हणूनसाठी हे डायमेन्शन अत्यंत महत्त्वाचं आहे. हा जो स्फेअर आहे हा महत्त्वाचा आहे. आणि हे करत असताना की प्रत्येकजण त्या जो स्फेअर आहे त्याच्यामध्ये इंटरॅक्ट करतात, जो कोइन्सिडन्स आहेत त्याच्याशी एकमेकांशी ते वार्तालाप करतात. पण ज्यावेळेस आपण वार्तालाप करतो, आपण सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेस आपल्या अनुभूतीतून आपण तिथं तोच कोइन्सिडन्स आपण सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण तिथं शेअर करत असतो आपलं म्हणणं, बरोबर आहे. कोणाला काटछा करण्यासाठी आपण तो सहभागी होत नाही आहे,
कोणाचं आपण खच्चीकरण करण्यासाठी आपण सहभागी होत नाही आहे, तर ती डीपर अंडरस्टँडिंग आहे ती आपण तिथं आपण आपलं मांडण्याचा पण प्रयत्न करतो. जे आपण संघ सदस्य म्हणतो, जे आपण थर्ड लेवल ऑफ कॉन्शियसनेस म्हणतो, त्यावेळेस हे अभिप्रेत आहे. ओके. आणि मग हा खऱ्या अर्थाने संघ अभिप्रेत आहे. मग आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो की शिबिरमध्ये ही गोष्ट अंडरस्टँडिंग आपल्याला जास्त होते. ज्यावेळेस आपण विशिष्ट धार्मिक अभ्यास करतो, भंतेंचं लिटरेचर आपण पाहतो, बौद्ध वाङ्मय ज्यावेळेस आपण अभ्यासतो, त्यावेळेस आपली ही डायमेन्शन अधिक दृढ होत जाते. पण त्याचबरोबर ज्यावेळेस आपण ह्या 2 बाबी आपण करतो की संघामध्ये आपण पापदेसना करतो, नंबर 1, संघामध्ये आपण विश्वासाचं वातावरण निर्माण करतो, नंबर 2, आणि नंबर 3, या माध्यमातून संघाला आपण ज्यावेळेस ऑर्डर मेंबर असला त्याच्यामध्ये धम्मचारिणी आणि धम्मचारिणी यांना ज्यावेळेस आपण मदत करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने ऑर्डर मीटिंग अधिक आपली प्रगत होते. किंवा जे आपल्याला त्याचं ध्येय आहे, जे उद्दिष्ट आहे, जे त्याचं मर्म आहे, ते आपण अधिक खोलवर आपण जाणू शकतो. आणि हे अभिप्रेत आहे ह्या सगळ्या आजच्या टॉकमध्ये. तर आपण मला इथे बोलण्याची संधी दिलेली, हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता खरं म्हटलं तर, आणि खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. त्यामुळं हा अधिक आपल्याला चालना देणारा हा विषय आहे. मला असं वाटतं ह्याच्यावर आपण महिनाभर जरी डिस्कस केलं किंवा ह्याच्यातून काय अधिक आपण आपली ऑर्डर मीटिंग कशी असावी यासाठी आपण जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं की आपल्या सर्वांना त्याचा फायदा होईल. धन्यवाद, आपण सर्वजण इथं आलात ह्या ऑर्डर मीटिंगला. त्यामुळं मी आपला खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. सर्वांचा फोटो घेतो एकदा. नाही, माझ्याकडे एडिटिंग करण्यासाठी थोडंसं हे आहे, एडिट झाल्यानंतर ते करूया. आत्ता सध्या फोटो टाकला पाहिजे. येस.